करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राची इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळात अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षावया अवतार घेसे आपल्या पाळीसे भक्तजन. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. महाराज, तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता महाराज. फक्त दिसतात तुमच्या पार्टीचे. नाही आहेत पण आहेत. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागले. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागले. विठ्ठला विठ्ठला आता द्या इकडं लक्ष. बराच हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावरच नसते. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. 2 मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटलं ठीक आहे विचार. हा म्हटला अरे पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला अरे ठीक आहे विचार. मग याने पहिला प्रश्न विचारला. हा म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग तेवढ्यात त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुला. पण याला काही उमजेनाच. हा म्हणतो, अरे जरा काहीतरी हिंट तर दे, जरा काहीतरी मला आयडिया तर दे, मी तुला लगेच सांगतो. बघा फुटक्या बांबूने हाणावा. मग तेवढ्यात त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुला. तरी 8 आंब्याला काही सांगता येईना.
या ह्या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी. चुकून हातीकडे गेला. तू घरी चल. अशा हाफमॅड लोकांची डोके ठिकाणावर आणावे लागतात. ह्या दोघांचं बोलणं पाठीमागे बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याच्या खान कानाखाली लागला. पहिला मित्र म्हणतो, होय आज काय करतो, होय आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं मी ठिकाणावर आणतो. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. विठ्ठला पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त धर्म वाढलेला होता. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजेच बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आताच्या काळात अधर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्णारी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पण अहो महाराज, पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते? मुलांनो मोठ्याने सांगा, करत होते की नव्हते? करत होते. आताच्या काळात करतात का? करतात का? आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता कोई ना औरत को बहुमा, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. ओ बाप बाप कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को आई रे बेईमान दुनिया, आई रे, बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. वाह महाराज, महाराज आले वाटतं तुम्ही आमच्या पार्टीत. महाराज पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका.
पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते, पण आताच्या काळात माता पिता का कोई न मानी औरत को बहुमान. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. विठाला 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 महिला मंडळ सरका, तुम्ही इकडे सरका, सरका इकडे. पुरुष मंडळ तुम्ही पण पुढे पुढे सरकून या पुढे. हा सरका इकडे महिला मंडळ या पुढे, या पुढे. सरका सरका महिला मंडळ मध्ये जागा सोडू नका. पुढे पुढे या पुढे पुढे. विठ्ठल 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 मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. पूर्वीच्या काळी श्रावण बाळाने आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड तयार केली. माता पित्याला कावडीमध्ये बसून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. पण आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ आईला म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्यावेळेस तुला कळत नव्हतं, ज्यावेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे? तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं? लेपुराचे हित महाराज, तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या आईला न सांगता सर्व काही कळत असते. त्या आई वडिलांचं आपल्या मुलामुलीवरती फार प्रेम असतं. पण आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे.
अरे त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे? तुम्ही ऐकताय ना? पण हा मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला. देव भावात भुकेला, देव भावात भुकेला, भावात भुकेला, देव भावात भुकेला. ओ पुंडलिके उभा केला, पुंडलिके उभा केला. रूप सुंदर सावळा, रूप सुंदर देवा भावात भुकेला, देवा भावात भुकेला, भावात भुकेला. क्या बात आहे. खूप सुंदर प्रमाण दिलं माझं. टाळ्या वाजवा सर्वांनी. तो देव भक्त पुंडलिकासाठी आला. नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, पण साधा खाली सुद्धा बसला नाही. भक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी? भक्तासाठी. तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळंबर आहे संत अभंगाच्या दुसऱ्या. भक्त प्रिय प्रियोत्तम, भक्त प्रिय प्रियोत्तम, सदा विश्राम सदा सदा अविश्रम दासाविसी. तो देव भक्तांसाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. वाट पाये उभा विठीची आवडे, वाट पाये उभा विठीची आवडे, कृपाळू दातडे मुसाविण
भक्ताची वाट पाहत आजपर्यंत उभा आहे. इथं आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तर तिला म्हणतो अगं थांब. गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला तो मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे. म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सर्वांनी सांगा इकडे 5G ची रेंज दिसते. जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मुलांना मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? आता कशी जागेवर आले बाई. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठला आत्ताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले. मुक्या नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचाच काळ चांगला होता. अहो महाराज पूर्वीचा काळ चांगला होता ना मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही ठरवूच नका. जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे. खायचं ह्या काळातलं आणि गायचं त्या काळातलं. आणि काही महिलांचं तर स्वभावच असतं ना खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाट शारी वाट सरू काय पाहतोस खेड्याला 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 खेड्याला. अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसते ना? हा कोणाच्या भावाच्या? अहो माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी. अहो आमच्या घरी चहाच नसतो म्हणून इथं कीर्तनात मी याचं काहीच सांगत नाही. अशीच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या झाडाखाली
माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी कोण्या मेल्यानं केली झाडी आणि पोलिसाची गाडी आणि हातात पडली वेडी बाई वेडी ग वेडी बाई वेडी गुरु 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 जातंय ते. आता मला सांगा हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काय नाही. विठ्ठला आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आत्ताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला. कोरोना कोरोना जगातील लाखो लोक मारले गेली. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे यांच्या काळात पूर्वीच्या काळात लाखो नाही करोडो नाही अरबो लोक मारले गेली. त्याचं काय? तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेली? हो अरबो लोक मारले गेली. केव्हा सांगते ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण तुमचं लक्ष आहे ना? पण नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं कुलपावर. तसं तुमचं लक्ष आहे ना? कुठं कुलपावर? विठ्ठला व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक आहे. ध्यान देऊन ऐका. दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशती. दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशती कोट्या षष्टेच शतचैव यस्मिन् राजन मृती होतः. कळालं काही? कळालं का काही? नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकरं बाळ उघड्यावरती आहे. मग आता मला सर्वांनी सांगा आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली? पूर्वीच्या महाभारताच्या काळात म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने सांगा कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी यवनी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना कितीतरी मुलांना दिवसा ढोळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग अशा पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? मोठ्याने सांगा म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. बिचारे कितीतरी निरापराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग अशा पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? नाही म्हणा. दम देऊ. पूर्वी इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष. मग पारतंत्र्यात जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? आताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहाल मतवादी होऊन तर काहींनी मवाल मतवादी होऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो.
ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काहीही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. परशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या तिसऱ्या परशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला, भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? स्वतंत्राचा काळ म्हणजे आताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. सर्वांनी सांगा कोणता? हा, कोणता काळ चांगला आहे? थोडस मोठ्या आवाजात सांगा, या महाराजांना ऐकायला थोडं कमी आहे. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. मग तुम्ही पारतंत्र्यातच बरे होते. आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की आत्ताचाच काळ चांगला आहे. अहो महाराज, आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताच चांगलं
यांनी पूर्वीच्या महाभारताचं उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळातलं महाभारताचं उदाहरण दिलं म्हणे आत्ताचा काळ चांगला. मला वाटतं आत्ताच यांच्याकडे चांगलं सांगण्यासारखं काही दिसतच नाही. विठाला 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 आताच्या काळात आपण एवढ्या मोठ्या थाटामाठात धर्मबीज साजरी करतो तो पूर्वीच्या काळातील मच्छिंद्रनाथांमुळे. कोणामुळे? कोण मच्छिंद्रनाथ? हरी दाता गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दाता गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची खाकराईच निराली त्यांची भाषाईच निराली बंगाली बंगाली भाव बोलत बंगाली हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बाबा बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बोलतो बंगाली बोलतो बंगाली बोलतो बंगाली बोलतो धर्मनाथ बीज आपण का साजरी करतो? एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघे जण पायी यात्रा तीर्थयात्रा करत मुक्काम दर मुक्काम करत प्रयागराजमध्ये पोहोचले. आत्ता ज्या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणचा राजा हा त्रिविक्रम राजा मरण पावलेला होता म्हणून संपूर्ण प्रजेमध्ये शोककळा पसरली. तो राजा अत्यंत दयाळू होता. तसा राजा आता परत होणेच नाही म्हणून प्रजा रडत होती. मग मच्छिंद्रनाथांना दया आली. मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना परत जिवंत करायचं ठरवलं. परंतु अंतर्यामी शोधून पाहिले की या राजाला आता दुसरी योनी प्राप्त झालेली आहे, दुसऱ्या जन्मामध्ये गेलेला आहे. मग त्याला परत जीवन करणं आता शक्य नाही. मग आता काय करायचं? मग गोरक्षनाथांनी शपथ घेतली, मी जर या राजाला जिवंत केले नाही तर मी माझा स्वतःचा देह अग्नीच्या स्वाधीन करते. मग मच्छिंद्रनाथ घाबरले. मग मच्छिंद्रनाथांनी स्वतः गोरक्षनाथांना सांगितलं, तुम्ही माझा स्वतःचं शरीर 12 वर्ष सांभाळून ठेवा. मी या राजाच्या प्रेतामध्ये या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मग या राजाला जिवंत करतो. आणि मग मच्छिंद्रनाथांनी स्वतः त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश केला. राजा जिवंत झाला. संपूर्ण प्रजेला आनंद झाला. 12 वर्ष राणी रेवती बरोबर त्या त्रिविक्रम राजाने संसार केला. मग त्यांना एक
झाला त्याचं नाव ठेवलं धर्मनाथ. धर्मनाथ नाव ठेवल्यानंतर 12 वर्षानंतर परत मच्छिंद्रनाथ आपल्या देहामध्ये आले. राजा मरण पावला. परंतु रेवती राणीला माहिती होतं की हा पुत्र म्हणजे मच्छिंद्रनाथांचाच अंश आहे. मग मच्छिंद्रनाथांनी त्या पुत्राला आशीर्वाद दिला आणि सांगितले की 12 वर्षाने मी परत येईल आणि परत आल्यानंतर या बाळाला मी दीक्षा देईल. आणि 12 वर्षाने परत आल्यानंतर त्या बाळाला म्हणजे धर्मनाथांना दीक्षा दिली आणि तो जो दिवस होता तो म्हणजेच धर्मनाथ बीज. आणि तेव्हापासून ही धर्मनाथ बीज साजरी केली जाते. ही धर्मनाथ बीज पूर्वीपासून चालत आलेली आहे. देवता सुद्धा ही धर्मनाथ बीज साजरी करतात. कोणत्या काळापासून? कोणत्या काळापासून? ही कोणत्या काळापासून चालत आलेली आहे? कोणता काळ चांगला? तुम्ही म्हणाल महाराज आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? जमलं. तुम्ही म्हणाल आमचीच डोके चक्रावून गेली. याचे उत्तर तुम्हीच सांगा. तर सांगतो त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा